सुलभाची परीक्षा नुकतीच संपली होती. आपल्या आईबरोबर ती आजोळी कोकणात आली होती. आजोळी येऊन सुलभाला 2-3 दिवस झाले होते. दूरवर पसरलेला समुद्र, आंब्याच्या नारळी सुपारीच्या बागा, लालसर दगडाची घरे, लालबुंद माती, हे सर्व बघून ती चकित झाली. शेजारच्या सदाशिवशी आणि सुलभाशी तिची चांगलीच गट्टी जमली. तिघेजण खूप गप्पा मारायचे, खेळायचे. एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर तिघेही फिरायला गेले होते. समुद्र पाहून सुलभा म्हणाली, केवढा मोठा आहे रे हा समुद्र. तू पाहिला नव्हतास? पाहिला होता, पण फक्त चित्रात. किनाऱ्यावर थोडा वेळ थांबून तिघेही फिरत फिरत एका पर्याजवळ आले. खळखळ आवाज करणाऱ्या पर्यात ती खूप नाचली. तिथे सदाशिवचे 2 मित्र त्याला भेटले. पर्या ओलांडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता. सुलभा थबकली, पुलाकडे पाहतच राहिली. घाबरलीस? पक्का आहे तो सांकव. सांकव म्हणजे काय रे सदाशिव? अगं, सांकव म्हणजे पूल, 2 काठांना जोडणारा. सांकव सांकव. सुलभाने शब्द मनात घोळवला. मुले सांकवावरून पलीकडे गेली. सर्वाबरोबर सुलभाही बिचकत बिचकत सांकवावरून गेली. सभोवतालच्या दाट झाडीतून येणाऱ्या पक्ष्यांचे आवाज सुलभाला नवीन होते. आम्ही हे नेहमीच पुस्तकात बघतो, चित्रात बघतो, सगळं तसंच आहे सदाशिव. अगं सुलभा, आम्ही पण गाड्या, कारखाने, उंच इमारती चित्रातच बघतो. मुलांना भूक लागली. सर्व मुले झाडाखाली बसली. सदाशिवने नाचणीची भाकरी आणि चटणी आणली होती. मित्रांनी भात आणि माशाचे कालवण आणले होते. सुलभाच्या डब्यात पोळी भाजी होती. नाचणीची भाकरी सुलभाने प्रथमच खाल्ली. तिला ती खूपच आवडली. मुले परत निघाली. परतीच्या वाटेवर गप्पा रंगात आल्या. सुलभाने आपल्या शहरी जीवनातल्या कितीतरी गमती सांगितल्या. ती शाळेला दुमजली बसमधून जाते हे ऐकून तर मुलांना खूप आश्चर्य वाटले. आमच्याकडे शहरात इमारतीच इमारती असतात, 5 मजली, 10 मजली. बापरे, म्हणजे चढा उतरायचा त्रास, दिवस सगळा त्यातच जायचा. नाही रे, वरच्या मजल्यावर जायला विजेचा पाळणा असतो, त्यालाच उद्वाहक किंवा इंग्रजीमध्ये लिफ्ट असे म्हणतात. आपण फक्त उभं राहायचं, बटन दाबलं की पाळणा आपोआप वर जातो. पायऱ्या बिऱ्या चढायच्या नाहीत. सुलभाच्या घराभोवती झाडे नाहीत हे ऐकून सदाशिवला नवल वाटले. अरे सदाशिव, आमच्याकडं असते इमारतींची गर्दी, दुकानांच्या रांगा, दुकानापुढं माणसांच्या रांगा, वाहनांची गर्दी. आम्हाला घरातच खेळावं लागतं. कधी कधी आम्ही बागेत जातो. तुमच्याकडं शहरात किती गंमत असते नाही? आपण असं करूया, मी कशी या सुट्टीत आजोळी आले कोकणात, तसं तुम्ही आमच्याकडे या. शहरातल्या गमती जमती मी तुम्हाला दाखवीन, माझी शाळाही दाखवीन. मी पण आईला विचारून ठेवतो, सदाशिवचा मित्र म्हणाला. आम्ही शहर बघितलं नाही, शहराकडे आलो नाही. तू खेडेगाव बघितलं नव्हतंस? आता आपण नेहमी एकमेकांच्या गावाला जायचं बरं का. सांकव या शब्दाचा नवाच अर्थ मुलांना समजत होता.